शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रभाग चलो अभियानांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी थेट बूथ स्तरावरील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकास कामांबाबत संवाद सुरू केला आहे। शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रभाग चलो अभियानांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी बूथ स्तरावरील कार्यकर्ते पदाधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांसमवेत थेट संवाद साधण्यास सुरुवात केली। या अभियानाचे उद्घाटन मंगळवारी पद्मानगर येथील आर्काल गार्डन येथे झाले। पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक 9 व 10 मधील समस्या आणि विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू यांची प्रमुख उपस्थिती होती। व्यासपीठावर माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, नगरसेवक किसन जाधव, मेघनाथ येमूल, शेखर इगे, सतीश सिरसिल्ला, सत्यनारायण गुर्रम, नगरसेविका पूजा वाडेकर, रंजिता चाकोते, मंडळ अध्यक्ष नागेश सरगम, अक्षय अंजिखाने, बजरंग कुलकर्णी, भारतीय जनता युवक मोर्चा शहराध्यक्ष विजय कुलते, शिवराज गायकवाड उपस्थित होते। तसेच विभागीय कार्यालय प्रभाग क्रमांक 2 चे रौफ सरकाजी, क्रमांक 3 चे हनीफ बक्षी, क्रमांक 8 चे गायधनकर, संबंधित झोनल इंजिनियर व अन्य अधिकारी उपस्थित होते। यावेळी आमदार कोठे यांनी नगरसेवक, मंडल पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, आजी माजी नगरसेवक व शहर पदाधिकाऱ्यांकडून प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, पाणी, वीज, उद्यान, स्वच्छता आदी प्रश्न जाणून घेतले। अनेक समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना महानगरपालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना विकास कामांची अचूक माहिती असते, त्यांनी सुचवलेल्या कामांना प्राधान्य देण्यासाठी हे अभियान राबवले आहे। शहर विकासासाठी लागणाऱ्या निधीची चिंता करू नका, पालकमंत्री जयकुमार गोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र शासनाकडून आवश्यक निधी आणू असा विश्वास आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केला। पक्षाचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मंडलावरती काम करणारे मंडल कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी यांना प्रभागांमध्ये रोजच्या दैनंदिन देखभाल दुरुस्ती कामांच्या होणाऱ्या अडचणी, त्याचबरोबर आपल्या प्रभागात नेमकी कुठली विकास कामे व्हावेत या सगळ्या समस्या समजून घेण्यासाठी या उपक्रमाची आपण सुरुवात करतोय। या समस्यांचं निराकरण व्हावं। जर स्वातंत्र्य सैनिकांच्या निधनानंतर जर टॅक्स लागू असेल तर ते कुठल्या शहरातली माहिती आपल्याकडे आहे ते काळे साहेबांकडे, महापौर साहेबांकडे तुम्ही द्या किंवा आमच्याकडे द्या। आपलं सरकार सुद्धा त्या अनुषंगाने ठराव करेल आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करायचा निश्चित आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू। दुसरा विषय आपण जो वल्लाळच्या बाबतीत मांडला, सोलंकर साहेब आहेत नव्हतं ते झाडांना रोज पाणी दिलं पाहिजे, त्याची दक्षता घ्या। ड्रिप करताना तर ड्रिप करा किंवा कर्मचारी लावून काय तिकडे व्यवस्था जी पूर्वी होती त्याप्रमाणे किमान करण्याचा प्रयत्न करा। फक्त वल्लाळ ग्राउंडच नाही तर शहरातल्या सगळ्या डिवायडरच्या झाडांना पाणी आता विशेषतः एप्रिल म्हणजे आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे किमान जून पर्यंत व्यवस्थित पोहोचेल त्याची दक्षता घ्या। याबाबतची तक्रारी देऊ नका। 9 नंबर आहे तर त्याचं एस्टिमेट करून घ्या। त्या वॉकिंग ट्रॅकला त्या ठिकाणी किती निधी लागेल त्या ठिकाणी निधी मी देतो आणि त्या ठिकाणी काय ओपन जिम लागत असेल तर त्या ओपन जिम जे काही खासदार लिंगायत मंडळाच्या नावाने ते ग्राउंड आहे त्या ठिकाणी खेळाडूंना अपेक्षित काय डेव्हलपमेंट करता येईल त्याचा प्रस्ताव तयार करा। त्याला आमदार निधीतनं किंवा डीपीडीसीतनं किंवा महापालिकेकडनं आपण निधी 100% उपलब्ध करून देऊ। महापौर विनायक कोंड्याल यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत महानगरपालिकेमार्फत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व रामचंद्र जन्नू यांनीही मनोगत व्यक्त केले।